श्री शिवाजी दवणे यांच्या शेतामध्ये आलो आहो व्हिजिटसाठी। तर तुम्ही बघू शकता की त्यांनी कमी खर्चामध्ये येलो चिकट सापळा लावलेला आहे। तर मला सांगा तुम्ही की हे तुम्हाला सांगण्याचा म्हणजे करण्याचा पाठीमागचा प्रयोग काय आहे, नेमकं कुठून केलं तुम्ही, कुठं पाहिलं? हे मी दुसऱ्या शेतात पाहिलं होतं, हां, त्याच्यामुळे मी आणलं मी। बरं. किती रुपयाला आहे हे? हे 150 रुपयाला पडते पाकिट। किती एका पाकिटमध्ये किती असतं? 15 असते। 15 असते। म्हणजे एक जे चिकट सापळा आहे ते तुम्हाला 10 रुपयाला पडतो। 10 रुपयाला। मग याचा तुम्हाला काय फायदा झाला? याच्यापासून किडे याला येऊन हां. जिटी पिकते हां. आणि झाडावर अटॅक येऊ बरं, मग शकत नाही। पिवळाच कलर का बरं, दुसरा कलर लावला असता तर? नाही ते पिवळ्यापणाला जास्त अट्रॅक्शन। जास्ती अटॅक म्हणजे कॅच मग मला करते। सांगा, हे लावल्यामुळे तुमचा फायदा झाला? फायदा झाला। तर फवारणीचा खर्च वाचला। हां, हे 10 रुपयामध्ये फवारणीचा खर्च जे 1000 रुपये व्हायचा हां, ते 10 रुपयात झाला। 10 रुपयात झाला। तर बघू शकता शेतकरी बंधूंनो की आपण जर अशा पद्धतीने जर का चिकट सापळे जर लावले तर चिकट सापळे लावल्यामुळे तुमचा फवारणीचा खर्च वाचणार। आताच काकाने सांगितलं आपल्याला। तर तुम्ही पण असा प्रयोग करा आणि जे आपल्या शेतामध्ये फवारणी जर वाचवायची असेल तर तुम्हाला हे अशा पद्धतीने चिकट सापळे जर तुम्हाला हे जरी ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये जरी पाहिजे असेल तरी तुम्ही घेऊ शकता। आणि समजून घ्या, तुम्हाला जर हे मिळालं नसेल तर एक पिवळ्या कलरची ताडपत्री घ्यायची 3x3ची आणि त्याला 20 रुपयाच्या ग्रीसचं पॉकेट लावायचं। ते पॉकेट लावून आपल्या शेताच्या ठिकाणी अशा मध्यभागी ते 2-3 ठिकाणी बांधून जर टाकलं तर जे पांढरी माशी आहे, रसशोषण किडे आहे किंवा फुलकिडे आहे, मावा आहे, तुडतुडे आहे, ते पिवळ्यापणाला अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे ते 100% याला चिटकून हे तुमची फवारणी वाचणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही हे प्रयोग करा आणि इतरांना पण शेतकऱ्यांना कळवा। आणि दुसरी गोष्ट की शेतकरी आता बरेचसे पाहतो की फवारणी करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याच प्रकारची काळजी घेत नाही। तर फवारणी करताना ही काळजी घेतली पाहिजे। तर मला सांगा, आता तुम्ही फवारणी याच्यामध्ये केली तर सगळे हाताला सैल कपडे घातले होते का? नाही घातले होते। नाही, अहो, घातले होते। हां, आणि दुसरं काय म्हणजे तोंडाला मास्क वगैरे बांधला होता? बांधला। हां, पण त्याच्यामुळे नाही बांधलं तर काय होते? आपल्याला इन्फेक्शन होते। हां, इन्फेक्शन होऊन आपल्या दवाखान्यात जातो आपण, दवाखान्यात। बरोबर आहे? तर बिमारी होऊ शकते। तर बघू शकता शेतकरी बंधूंनो की अशात जर तुम्ही फवारणी करताना काळजी जर घेतली तर 100% आपल्याला विषबाधा होणार नाही। आपला सगळा परिवार आपल्यावर अवलंबून असतो। त्यासाठी जर का अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे। आणि हवा जर इकडून असेल तर या दिशेला फवारणी करायला पाहिजे, म्हणजे हवेच्या आपल्या अंगावर येणार नाही, अशा पद्धतीने काळजी घेऊनच फवारणी केली पाहिजे।